नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये इच्छुक उमेदवारांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा पाठलाग करण्यात आलेला आहे। एबी फॉर्म मिळवण्यासाठी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा पाठलाग करण्यात आलेला आहे। संतप्त कार्यकर्त्यांनी फार्म हाऊसचा गेटही तोडला। 2 कोटी रुपयांना तिकीट वाटल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। नाशिकमध्ये एबी फॉर्मसाठी भाजप शहराध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग करत असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे गिरीश भाऊ, जे आदेश देईल तो मी मानणारा कार्यकर्ता आहे। अक्षरशः गिरीश भाऊने आम्हाला सांगितलं, प्रभाग क्रमांक मी सातपूरचा मंडल अध्यक्ष 2 वेळेस मंडळाच्या गिरीश भाऊने आम्हाला आदेश दिले, आपल्याला आमदारकीला आपलं तिकीट निवडून आणायचं आहे। विश्वास नागरे ज्या माणसाचा पक्षाशी काही संबंध नाही अशा माणसाला 2 कोटी रुपये घेऊन तिकीट देता, आम्ही काय करायचं? विश्वास नागरे सारख्या माणसाला 2 कोटी काय पक्षाशी संबंध आहे? निवडणूक आम्ही घेतले, माझ्या भाऊ मोकात 17 मुलांना मोका दाखल झाला। पोलीस स्टेशन आम्ही विरोध असताना आम्हाला 4-4 तास बसून ठेवायचे। तर नाशिकमध्ये एबी फॉर्मसाठी भाजप शहराध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आलेला आहे। संतप्त कार्यकर्त्यांनी फार्म हाऊसचा गेटही तोडला आणि 2 कोटी रुपयांना तिकीट वाटल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केलेला आहे। नाशिकमधली ही दृश्य आपण बघत आहोत। सुरुवातीच्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय भाजपच्या शहराध्यक्षांचा या इच्छुकांनी पाठलाग केला आणि त्यानंतर फार्म हाऊसवरती जाऊन या कार्यकर्त्यांनी फार्म हाऊसचा गेट तोडला आणि याच ठिकाणी 2 कोटी रुपयांना तिकीट वाटप केल्याचा कार्यकर्त्यांचा हा आरोप आहे। नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी बघायला मिळते।